परिवर्तन न्यूज, परिवर्तनाची नवी दिशा. नाही केली आहे ना. सगळे डॉक्टर लोक CS मला सांगतात आहे. डॉक्टर मुरकेंच्या ह्याच्यात पाणी होतं त्या दिवशी. तिथे सगळे इतके हॉस्पिटल आहे वलकटला. ते ताबडतोब मला आताच्या आता पाहिजे आहे. ते तुम्ही त्या इंजिनियरशी बोला, त्या रेल्वेवाल्याशी बोला, कोणाशी बोला आणि तुमची इंजिनियर पाठवा. नाही तर आजचा वार बुधवार आहे. तुमच्याकडे पोकलँड किती आहे? शुक्रवारपर्यंत ते पोकलँड किती आहे तुमच्याजवळ? 5. चला 5 पोकलँड उद्या लावा. नाले ओपन करू आपण. आम्ही उभे राहतो तिथं. आम्ही उभे राहतो. कोण आडवा आहे आम्ही पाहतो जरा. नाले खोल करा ना. तो नाले छोटे करून टाकले आणि कवर्ड करून टाकले. काही ठिकाणी नाल्यामध्ये कॉलम आहेत म्हणतात. असं थोडी चालणार आहे ते. आणि शासनाचं नाव बदनाम होते ना. हे विरोधक जे आहे ना ते तिकडे आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या बद्दल बोलतात ना, पालकमंत्र्याबद्दल बोलतात ना. आणि तुम्ही इथं कंचे खेळून राहिले. तर तुम्ही दुसऱ्याचे कोणाचे नौकर आहेत का महिन्याचे? शासनाचे लोक आहे ना तुम्ही. तुम्हाला कोणाची भीती आहे? तुम्हाला कोणाची भीती नाही आहे. काम करा ना तुम्ही लोक. पोकलँड काढा उद्या सकाळी बाहेर. 5च्या 5 पोकलँड लावा. त्या डफरी आपल्या इरविनपासून तर डफरीनपर्यंत पुरा नाला क्लिअर करा. तो डायरेक्ट पोकलँड लावा तिथे. खोल करा त्याला. भिंती पाडायची गरज नाही. खोल करा त्याला. त्याची पाण्याची कॅपॅसिटी वाढवा त्याची. आणि ते ट्रकही लावा. डंपर लावून द्या. पटापट भरणं होऊन जाते ते सगळं. हां. आणि तुम्हाला हे पाहिजे असेल तर आम्ही सगळेजण तिथे उभं राहतो. समजलं ना? हां. बिलकुल ह्या गोष्टी निग्लेक्ट करायच्या नाही. कोणाचंही काही प्रेशर असो. ठीक आहे. हां. आता कॉन्ट्रॅक्ट नोट करून ठेवा ह्या गोष्टी. मला आता धारेवर घेतलं काय कारण असं तुम्हाला असं दिसलं परिसरामध्ये? पहा, मागच्या आठवड्यामध्ये तर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये पाणी आलं. पण फार मोठ्या प्रमाणात असं म्हणता येईल नाही की बा सरासरी पाण्यापेक्षा जास्त पाणी आलं असं म्हणता येणार नाही. पण आपण इरविनपासनं तर डफरीनपर्यंत, डफरीनपासून वालकट कंपाऊंडपर्यंत साधारणतः जितके हॉस्पिटल आहे त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये पाणी गेलेलं आहे. इरविनच्या मागच्या बाजूला एक नाला आहे. तो नाला जेव्हा आपल्या रेल्वेमध्ये घुसतो त्या ठिकाणी तो नाला खोलीकरण न करता किंवा त्याला नाल्याला तो बुजवण्यात आलं आणि त्यामुळं पाण्याचा जो निचरा व्हायला पाहिजे होता नाल्यातून तो झाला नाही. त्यामुळे या सगळ्या हॉस्पिटलमध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी या ठिकाणी गेलेलं आहे. त्या ठिकाणी कुठलं तरी एक हॉटेल होतं. आम्ही ऐकतो आहे त्यांनी आमच्या CSनी त्यांना आपल्या कमिशनर आयुक्त यांना तक्रारसुद्धा केली होती की बाबा हा नाला जो आहे हा मोकळा करा जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही, हॉस्पिटलमध्ये पाणी येणार नाही. मागच्या वेळेस जर आपण पाहिलं असं आपण आपल्या याच्यातूनच आपल्या मीडियातून आपण दाखवलं की लोकांच्या घरात टोंगणावर पाणी होतं. हे चांगलं नाही आहे की स्वतःचा कुठे स्वार्थ असेल त्या स्वार्थापोटी जर कोणी काम करत असेल ते चांगलं नाही आहे. आपण हे काम आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, शासनासाठी काम करतो, लोकांसाठी काम करतो आहे. तर याचं आपण भान ठेवलं पाहिजे हे त्यांना